सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं ट्रीट बाय इंजिनियर्स यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा विंटर स्किन केअर प्रोडक्ट्स ह्याशी रिलेटेड असणार आहे. तर डिसेंबर महिना आला आहे, तर हिवाळा खूप सगळीकडे थंडी पडली आहे. तर म्हटलं त्यामध्ये स्किन केअरशी रिलेटेड आपण काहीतरी व्हिडिओ करूया. म्हणजे आपल्या चॅनलमधला हा डोमेन नाही आहे खरं तर, ॲक्च्युली वेगळा आहे. म्हणजे चॅनलवरती व्लॉग्स, रेसिपीज वगैरे हे तर असतंच, बट म्हटलं काहीतरी थोडंसं वेगळं करूया. म्हणजे का नाही ना. त्यामुळं हा म्हणजे विंटरमध्ये आपल्या स्किनमध्ये, हिवाळ्यात आपल्या स्किन अशी ड्राय पडते किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. तर ते कसं प्रोडक्ट्स कुठले कुठले वापरायचे, कुठले कुठले चांगले आहेत किंवा जे की मी स्वतः वापरते डेली, असे मी प्रोडक्ट्स तुम्हाला सांगणार आहे जे की खरंच खूप चांगले आहेत. आणि थंडीमध्ये असं म्हणजे ड्रायनेस, म्हणजे त्वचा आपली फुटती, हातपाय वगैरे असे, त्याचं मग ते इचिंग वगैरे होतं आपल्याला. तर त्याच्यासाठी मी हे तुम्हाला सांगणार आहे. तर आता बेसिकपासून आपण सगळे प्रोडक्ट बघणार आहे. आणि एक गोष्ट म्हणजे की हे सगळे जे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगणार आहे ते सगळे अफोर्डेबल आहेत. असं काही नाही की एक्सपेन्सिव्ह खूप काय काय मोठं स्किन केअर आपल्याला करायला लागते वगैरे, काही नाही आहे. सगळे अफोर्डेबल आणि व्यवस्थित चांगले इफेक्टिव्ह आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा हा सिम्पलचा फेसवॉश आहे, जे की खूप म्हणजे आत्ता सध्या ह्याची म्हणजे रिव्ह्यू वगैरे आपण बघितलं असेल तुम्ही पण. चांगला आहे, म्हणजे क्लिन्झिंग पण करतो, प्लस सॉफ्ट राहते स्किन. चांगला आहे, म्हणजे युजफुल आहे. तुम्ही रिव्ह्यू वगैरे पण बघू शकता. चांगला आहे हा प्रोडक्ट. बरेच जण म्हणजे यूज करतात, आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे. सो म्हणजे आहे त्याचा इफेक्ट वगैरे आहे, चांगला आहे. तर त्याच्यानंतर आहे दुसरी गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. हे तर सगळं बेसिकच आहे आपल्या स्किन केअरमधलं, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. म्हणजे बरेच आपल्याकडं मॉइश्चरायझर वगैरे आहेत, बट विंटरसाठी मी तुम्हाला हा दिसतोय का पॉन्ड्सचा हे जे मॉइश्चरायझर आहे ते तुम्हाला मी सजेस्ट करेन. ॲक्च्युली अगदी म्हणजे लाईट वेट आहे, स्किनमध्ये अगदी ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि एकदम सॉफ्ट होते स्किन. म्हणजे स्किन आपली आपण बघतो की अशी ड्राय वगैरे फुटल्यागत होते. म्हणजे माझी पण ॲक्च्युली ड्राय स्किन आहे, त्यामुळे मला पण हा खूप प्रॉब्लेम होतो. बट हा प्रोडक्ट खूप म्हणजे युजफुल आहे विंटरसाठी, आणि अगदी बाकीच्या ह्याच्यासाठी पण चांगला आहे. तुम्ही डेली यूज करू शकता ऑल ओव्हर कधी पण. त्यामुळं हा लाईट वेट आहे, ॲब्झॉर्बिंग आहे, स्किन स्मूथ राहते. आत्ता पण मी लावला आहे आणि खूप चांगला आहे. ह्याचा तुम्ही रिव्ह्यू वगैरे बघू शकता. तर हा पण चांगला आहे प्रोडक्ट. त्याच्यानंतर आहे म्हणजे बॉडी लोशन्स आहेत 2, जे की मी पण सुद्धा डेली वापरते. तर ह्याच्यातलं सगळ्यात पहिलं आहे म्हणजे द ओजी प्रोडक्ट व्हॅसलीन. म्हणजे हे कुणाकडे नाही असं होऊ शकतच नाही, तरी पण मी सांगते तुम्हाला. म्हणजे ज्यांना रिव्ह्यू पाहिजे वगैरे. तर खूप म्हणजे एकदम जुनं प्रोडक्ट आहे ॲक्च्युली, माहीत असेल तुम्हाला. म्हणजे अगदी मी लहान असल्यापासून वगैरे पण आमच्या घरात असतं हे, कायम कायम असते. कधी पण गेलं तरी बॉटल ही तुम्हाला दिसणारच तिथं. म्हणजे असा प्रोडक्ट आणि एकदम इफेक्टिव्ह आहे. असं नाही की जुनं आहे म्हणून चांगला, असं नाही आहे. इफेक्टिव्ह आहे. ह्याच्यात पण टाईप्स आहेत खूप, पण माझ्याकडे हा वाला आहे. खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही डेली वगैरे सकाळी सकाळी लावून वगैरे वापरू शकता. म्हणजे दिवसभर तुम्हाला ते ॲब्झॉर्बिंग आहे, स्मूथ स्किन आहे, आणि ड्राय वगैरे हात वगैरे फुटतात, हातपाय वगैरे फुटतात, तर त्याच्यावरती खूप चांगलं आहे हे. म्हणजे इचिंग वगैरे पण होतं. म्हणजे ड्राय तुमची फुटत असेल ना स्किन, तर इचिंग वगैरे पण होतं. त्यामुळं हे लावून गेलं की त्यामुळं व्यवस्थित राहते स्किन, काय प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यातलंच दुसरं हे निव्हियाचं आहे. आता ही बॉटल पण माझी संपत आली आहे वापरून. बॉडी मिल्क चांगला आहे हे पण. म्हणजे स्मूथ वगैरे स्किन राहती. हे दोन्ही पण तुम्ही म्हणजे वापरू शकता. चांगले प्रोडक्ट आहेत दोन्ही पण. तर त्याच्यानंतर आहे शॅम्पू आहे हा. हा नॅचरलीचा शॅम्पू आहे हा. म्हणजे आपला आता हिवाळ्यामध्ये डॅन्ड्रफ वगैरेचा पण खूप प्रॉब्लेम होतो बघा आपल्याला, स्किन ड्राय पडते त्यामुळं. तर त्याच्यामध्ये हा एक आहे ॲक्च्युली, हा हेअरफॉलचा आहे. हा कुठे हा आहे तो हेअरफॉलचा आहे. आणि याच्यामध्ये डॅन्ड्रफचा एक ग्रीन कलरमध्ये अवेलेबल आहे. मी तुम्हाला फोटो वगैरे टाकेन इथं. म्हणजे खरंच खूप इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे. आता मी हे 2-3 वेळा तरी वॉश झाला असेल, बट फरक जाणवते. हा हेअरफॉलचा आहे. तर म्हणजे असं काय नाही की खूपच कमी आल्यात हेअरफॉल वगैरे, असं काय नाही. एवढं होऊ पण शकत नाही लगेच, बट इफेक्ट जाणवतो की डिफरन्स जाणवतोय म्हणजे आधीचं आणि आत्ताचं. आणि म्हणजे आपण कसं करतो, जर खूप म्हणजे 6-7-8 दिवसांनी जर केस धुतले ना, तर म्हणजे त्याचा खूप प्रॉब्लेम होतो. कारण की केस पण जास्त गळतात आणि स्किन ड्राय पडून डॅन्ड्रफसुद्धा वाढतो. त्यामुळं हेअर वॉश म्हणजे एक 4 डेजमधून करणंसुद्धा हे पण खूप गरजेचं आहे. कारण की परत
खूप प्रॉब्लेम होतो म्हणजे केसांचा. त्यामुळं ते डेली म्हणजे डेली ह्याच्यावर 4 दिवसांनी वगैरे वॉश करणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि हा एक आणि तो ग्रीन कलरचा डॅन्ड्रफचा एक हा प्रोडक्ट तुम्ही वापरून बघा. ॲक्च्युली खरंच खूप इफेक्टिव्ह आहे आणि आत्ता पण हा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि हे जे प्रोडक्ट मी सगळे तुम्हाला सांगते हे पेड कोलॅबरेशन वगैरे असलं काय आम्हाला अजून आलेलं नाही आहे. ब्रँड्स तुम्ही देऊ शकता, पण आत्ता तरी अजून काय आलेलं नाही आहे. हे सगळे जेन्युइन रिव्ह्यू आहेत. तर हा नॅचरलीचा आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये जातो, खूप जण वापरतात. मला पण 1-2 जणांनी सजेस्ट केलेला आहे हा शॅम्पू. हा माझ्याकडे ॲक्च्युली हेअरफॉलचा आहे. हेअरफॉल पण माझं खूप जास्त होत होतो, पण ॲपरंटली मला जाणवते की आहे इफेक्ट. तुम्ही पण एकदा वापरून बघा. डॅन्ड्रफचा वापरू शकता ज्याला जास्त डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे वगैरे, कारण की हिवाळ्यात डॅन्ड्रफचा खूप प्रॉब्लेम होतो, कारण स्किन ड्राय पडते, आपला स्कॅल्प पण ड्राय पडतो. त्यामुळं हा फरक जाणवतो. आणि हेअर वॉश वगैरे ठेवा, म्हणजे 2-3-4 दिवसांनी ठेवा, त्यामुळं इफेक्ट तुम्हाला जाणवेल. त्याच्यानंतर लास्ट अँड बेस्ट प्रोडक्ट, ॲक्च्युली हा छोटू एकदम एवढासा प्रोडक्ट आहे, तर पण एकदम इफेक्टिव्ह आहे. तर हा हिमालयाचा लिप बाम आहे. हिमालयासुद्धा खूप दिसते का, हिमालयासुद्धा खूप जुना ब्रँड आहे, बट हा प्रोडक्टसुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. तुमच्या लिप बाम आहे लिप्ससाठी, म्हणजे लिप्स वगैरे असे चॅप वगैरे होतात, म्हणजे लिप्स वगैरे असे फुटतात, आपण बघतो खूप. मला पण हा खूप प्रॉब्लेम होतो, पण हा लिप बाम एवढा इफेक्टिव्ह आहे, म्हणजे तुम्ही 1-2 वेळा जरी लावला तरी फरक जाणवतो. एकदम जे फुटलेले ओठ असतात ते सगळे म्हणजे व्यवस्थित ते हील होतात. आणि रात्री झोपताना लावायचं आणि सकाळी म्हणजे तुम्हाला जाणवतं. तुम्ही एकदा यूज करून अफोर्डेबल, ओन्ली 40 रुपीजमध्ये. म्हणजे अजून कायच पाहिजे, एकदम स्मूथ वगैरे राहतात लिप्स, म्हणजे तुम्ही रेग्युलरली तुम्ही यूज करू शकता. तर हे होतं सगळं. तर हे सगळे प्रोडक्ट आहेत जे की मी रोज वापरते आणि जेन्युइन रिव्ह्यू आहे. म्हणजे एखाद्या वेळेस तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह किंवा वेगळी असेल तर एखाद्याला सूट होणार नाही, बट ड्राय टू नॉर्मल स्किनपर्यंत हे सगळे, म्हणजे मी जेवढे रिव्ह्यूज पण बघितलेत ऑनलाईन वगैरे, तर हे ड्राय टू नॉर्मल टू सेन्सिटिव्ह स्किनपर्यंत सगळ्यांना म्हणजे आहेत, युजफुल आहेत. तुम्ही पण एकदा यूज करून बघा. तुम्ही कोणते प्रोडक्ट यूज करता किंवा तुम्हाला कोणते प्रोडक्ट्स तुम्ही अजून सजेस्ट कराल हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. बट हे सिम्पल, अफोर्डेबल, म्हणजे मी प्राईज वगैरे पण देईन वाटलं तर कॅप्शनमध्ये वगैरे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे. हे एवढे म्हणजे चांगले आहेत, नायकावर वगैरे तुम्हाला मिळून जाईल. आणि हे काय म्हणजे असं पेड कोलॅबरेशन प्रमोशन वगैरे काही नाही आहे, जेन्युइन रिव्ह्यू आहे आणि विंटरमध्ये तुम्हाला युजफुल आहे. तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच वेगवेगळे स्किन केअरचे, मेकअपचे वगैरे वगैरे आणखीन व्हिडिओ पण तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळतील वेगवेगळे. आता फक्त एकच डोमेन राहिलेलं नाही आहे, बाकीचे व्हिडिओ पण आपण स्टार्ट केल्यात. सो चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला व्यवस्थित गायडन्स वगैरे मिळेल. किंवा यूट्यूबशी रिलेटेड काही असतील तर ते सुद्धा व्हिडिओ आपण टाकणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि थँक्यू. टेक केअर.